आज मी सांगणार आहे त्या गोष्टीचे नाव आहे बेपर्वा नाकतोडा. एका रानामध्ये एका झाडाच्या बुंध्याशी एक नाकतोडा आणि एक मुंगी असे जवळ राहायचे बरं का. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. मुंगी खूप कष्टाळू होती, मात्र नाकतोडा मुलखाचा आळशी होता. तो त्याचा सारा वेळ इकडून तिकडे खेळण्यात घालवायचा. त्याला काम करायला अजिबात आवडायचे नाही. उन्हाळा आला. संपूर्ण उन्हाळा नाकतोड्याने बेफिकिरीने इकडे तिकडे बागडण्यात घालवला. पण त्याच वेळी मुंगी मात्र पुढे येणाऱ्या पावसाळ्यात घराबाहेर पडता येणार नाही म्हणून आपल्या बिळात अन्नाचा साठा करून ठेवण्यात मग्न होती. झालं, पावसाळा सुरू झाला. दोघेही घराच्या बाहेर पडू शकत नव्हते. नाकतोड्याने तर अन्नाचा काहीच साठा केलेला नव्हता. नाकतोड्याची उपासमार होऊ लागली. तेव्हा त्याला शेजारी राहणाऱ्या मुंगीची आठवण झाली बरं का. त्याला माहिती होते, मुंगीने खूप मेहनत करून अन्नधान्य जमा करून ठेवले आहे. त्याने विचार केला, मुंगी आपली मैत्रीणच आहे, तिच्याकडे जाऊन अन्न मागावे. ती नक्की आपल्याला अन्न देईल. म्हणून तो मुंगीच्या घरी गेला आणि तिला म्हणाला, तू मला थोडे धान्य उधार देतेस का? मी ते नंतर तुला परत करेन. मुंगी म्हणाली, अजिबात नाही. मी पूर्ण पावसाळा पुरेल एवढे अन्न माझ्याकडे खूप कष्ट करून साठवले आहे. जेव्हा मी उन्हाळ्यात काम करीत होते तेव्हा तू फक्त खेळत आणि बागडत होतास. आता तूच तुझी काहीही दुसरी सोय बघ. मुंगीचे हे बोलणे ऐकल्यावर नाकतोड्याला आपली चूक कळली. त्याला लक्षात आले की आपल्यासाठी आपणच कष्ट करून मिळवावे लागते. आळशीपणा केल्यामुळे बेफिकीर नाकतोड्याला चांगलाच धडा मिळाला.